नमस्कार, मुक्ताज क्रिएशन चॅनलवरील डिझाईन आयडिया 3मध्ये आपले खूप खूप स्वागत. ही नेकलाईन डिझाईन कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत. बघा, यामध्ये ही लाईन दिसत आहे, ही डॉटेड लाईन या नेकची कटिंग लाईन असणार आहे. जे इथून आपण नेक कट करणार आहोत. बघा, इथून हा नेक कट केला जाणार आहे आणि ही जी बाहेरची लाईन आहे, ही बाहेरची लाईन या लाईनवर शिलाई येणार आहे. ही स्टिचिंग लाईन असणार आहे आणि ही बाहेरची डिझाईन असणार आहे. यावर केलेली बाहेरची डिझाईन असणार आहे. आणि ही डिझाईन कशी भरायची, यावर हँडवर्क कसं, एम्ब्रॉयडरी कशी करायची, हँड एम्ब्रॉयडरी, ते आज आपण पाहणार आहोत. तर पहा, याच्यामध्ये हा नेकचा सेंटर आहे. हा नेक आहे तर त्याचा हा सेंटर आहे. तर पहा, ही स्केल घेतलेली आहे. ह्या स्केलमधील मोठा सर्कल सोडून हा दुसरा नंबरचा जो सर्कल आहे त्या सर्कलनी हे सर्कल्स ड्रॉ केलेले आहेत. बघा, याप्रमाणे 3 सर्कल्स ड्रॉ केलेले आहे आणि ही त्यामध्ये घेतलेली डिझाईन आहे. त्यामध्ये हे शेप्स घेऊन पाने काढलेली आहेत. आणि या सर्कलमध्ये सेंटरला हे कट बीट्स लावलेले आहेत. पर्ल कट बीट्स आहेत. हे या तिन्ही सर्कलच्या मध्ये हे लावून घेतलेले आहेत. आणि त्याभोवती ह्या ज्या लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत, बघा, ह्या लाईन्स कशा ड्रॉ केलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवणार आहे. त्या अगदी व्यवस्थितपणे ड्रॉ करायच्या आहे. तर पहा, याप्रमाणे जो हा बीड आहे त्याच्यामध्ये बरोबर सेंटरला, म्हणजे या सर्कलच्या सेंटरला हे 2 मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि पुन्हा आडव्यामध्ये सेंटरला मार्किंग केलेले आहे. बघा, आणि जे मार्क केलेले आहे त्याच्यामध्ये पुन्हा 2 ज्या लाईन्स आहेत त्याच्यामध्ये पुन्हा 2-2 लाईन्स घेतलेल्या आहे. म्हणजे सारख्या अंतरावर हे लाईन्स येतात. आणि आपण आणि बघा, नंतर त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे सारखं. आणि पुन्हा आतून एक सर्कल ड्रॉ करायचं आहे. याप्रमाणेच हे तिन्ही सर्कलमध्ये हे मार्किंग करायचं आहे. तर बघा, इथे परत एकदा दाखवते तुम्हाला. बघा, अर्ध्यातून बरोबर बीड्सचे जो सर्कल आहे त्याच्या अर्ध्यातून हे 2 मार्क करून घेतलेले आहे. पुन्हा आडवं सर्कलमधून बघा, आता आडव्यातून अर्ध्यातून करून घ्यायचं. आता हे आडवं सर्कल आहे, जे सर्कलची आडवी जी रेषा आहे त्यातून बरोबर अर्ध्यातून ह्या 2 लाईन्स मारून घेतलेल्या आहे. आणि एकूण 4 लाईन्स आलेल्या आहे. आणि त्या 4ही लाईन्सच्या मध्ये पुन्हा 2-2 लाईन्स घेतलेल्या आहेत. ज्याप्रमाणे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्याप्रमाणे याप्रमाणे व्यवस्थित ड्रॉ करून घेतले तर येणारे डिझाईनसुद्धा सुंदर दिसते, सारखी दिसते आणि कुठे कमी जास्त अंतर वाटत नाही त्यामध्ये. आणि पुन्हा आधीप्रमाणे आतून एक सर्कल ड्रॉ केलेला आहे. याप्रमाणे हे नेकभोवती डिझाईन ड्रॉ केलेलं आहे. तर तुम्ही बोट नेक, यू नेक किंवा राऊंड नेक याभोवती किंवा इतर नेकभोवतीसुद्धा हे डिझाईन ड्रॉ करू शकतात. तर हे डिझाईन तयार करण्यासाठी बघा, हे 2 थ्रेड्स घेतलेले आहे, हे बीड्स घेतलेले आहे, हे व्हीट बीड्स आहेत. बघा, याप्रमाणे हे व्हीट बीड्स आहे. तर बघा, इथे तुम्हाला याच्यावर दाखवते. तर अशा प्रकारे हे व्हीट बीड्स घेतलेले आहे. आणि त्याचबरोबर यासोबत आणखी रेड थ्रेड घेतलेला आहे. पहा, याप्रमाणे ह्या रेड थ्रेडनी यावर वर्क करणार आहे. तर तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही थ्रेड्स घेऊ शकतात. हे डोली थ्रेड आहे. तर ह्या डोली थ्रेडचे 6 पदर जसे तसे वापरलेले आहे. म्हणजे बीड्स लावण्यासाठी पूर्ण 6 पदर आणि 5 नंबरची निडल घेतलेली आहे. तर बघा, ह्याप्रमाणे निडल वर काढलेली आहे. एका लाईनवर यातील कुठल्याही लाईनपासून तुम्ही सुरू करू शकतात. आणि त्यामध्ये हा व्हीट बीड टाकून याप्रमाणे त्याच्या मापा एवढं अंतर सोडून बघा, याप्रमाणे तो धरून तिथे पकडून ठेवायचा आहे. आणि तो तिथे संपतो तिथे निडल खाली टाकून याप्रमाणे बीड लावून घ्यायचं आहे. बघा, आता हा लावला, त्याच्या विरुद्ध परत आपण ज्याप्रमाणे मार्किंग केलं होतं त्याचप्रमाणे आता दुसरा बीड लावायचा आहे इथे. बघा, पहा, इथे हा बीड लावून घेतल्यानंतर बघा, हाही त्याचप्रमाणे माप घ्यायचं त्याचं. तर केवढा येतो आपल्या बाहेरच्या मार्किंगवर एवढं लक्ष द्यायचं नाही. बीडचं माप केवढं येतं त्या मापावर, म्हणजे त्याच्या अंतरावर खाली निडल टाकायची आहे. तर बघा, त्यानंतर आता हा आपण मार्किंग केलं तर त्याचप्रमाणे आधी 4 बीड्स लावून घ्यायचे आहेत. तर याप्रमाणे हे 4ही बीड्स लावून घेतल्यानंतर पहा, त्यामध्ये 2 बीड्स बसत असेल, त्यात ह्या 2 बीड्सच्या अंतरामध्ये 2 बीड्स बसत असेल तर 2 लावायचे. आणि 3 बसत असेल तर 3 लावायचे. म्हणजे आपल्याला आवश्यक आहे त्याप्रमाणे आपण ते बीड्स लावू शकतो. बघा, इथे आता हे 2 बीड्स बसलेले आहेत, पण तिथे अंतर उरतं, अजून जास्त अंतर उरतं आहे. तर आणखी एक बीड लावला तर तिथे ते व्यवस्थित दिसेल. बघा, ह्याप्रमाणे इथे 2 बसले जातात, पण थोडीशी जागा उरलेली आहे. तर तिथे हा एक बीड लावून पुन्हा ती जागा व्यवस्थित कवर करायची आहे. म्हणजे आपले डिझाईनसुद्धा दिसायला सुंदर दिसते. तर याप्रमाणे आपण हे 4 बीड्स आधी लावून घेतले तर आपल्याला नंतर बीड्स व्यवस्थित लावता येतात. आपण एकानंतर एकही लावले तरी चालते, पण त्यासाठी खूप जास्त प्रॅक्टिस लागते आणि आपल्याला त्या अंतराचा बरोबर अंदाज यावा लागतो. तर ह्याप्रमाणे तुम्ही हे करू शकतात.
तर पहा अशा प्रकारे या फ्लॉवरवर आपले हे बीड्स लावून झालेले आहे या सर्कलवर आणि त्याचा हा फ्लॉवर तयार झालेला आहे. यानंतर या लाईन्स करणार आहे आणि ह्या लाईन्स करण्यासाठी हा थ्रेड घेतलेला आहे. त्याचे 6 पदर आहेत आणि 5 नंबरची निडल घेतलेली आहे. तर बघा ह्या लाईन्स करण्यासाठी मी मोती टाका करत आहे, म्हणजेच मोती स्टिच. हा तुम्हाला मी इथे स्पीडने दाखवत आहे कारण व्हिडिओ जास्त मोठा होईल, डिझाईन जास्त मोठा आहे करायला, तर व्हिडिओ जास्त मोठा होईल. मोती स्टिच कसा करायचा हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही क्लास 38मध्ये हँड एम्ब्रॉयडरी क्लास 38मध्ये पाहू शकता या चॅनलवर. आणि त्याची प्लेलिस्टसुद्धा आहे. प्लेलिस्टमध्ये हे क्लासेस तुम्ही एकाखाली एक पाहू शकता. जास्त इकडे तिकडे शोधायची गरज पडणार नाही तुम्हाला. तसेच या प्लेलिस्टची लिंक ही प्रत्येक क्लासमधील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असतात. तिथे तुम्ही ती लिंकवर क्लिक करून हे क्लासेस पाहू शकतात. तर बघा याप्रमाणे हे मोती स्टिच केलेलं आहे. किती सुंदर दिसतो बघा हा स्टिच. आणि यानंतर ही पानं करायची आहे. तर ही पानं करण्यासाठी सुद्धा सॅटिन स्टिचचा यूज करत आहे बघा. म्हणजे सॅटिन स्टिच करत आहे ते. सॅटिन स्टिचने ही पानं करत आहे. तर सॅटिन स्टिचसुद्धा क्लासमध्ये शिकून झालेला आहे. तुम्हाला हा कसा करायचा हे माहीत असेल. याचे आणखी काही प्रकार, सॅटिन स्टिचचे इतर प्रकारसुद्धा तुम्हाला या क्लासमध्ये पाहायला भेटतील आणि काही डिझाईन आयडियासुद्धा क्लासमध्ये दिलेल्या आहेत. तर बघा सॅटिन स्टिचचा नंबर मी सांगते तुम्हाला. आणि हे ज्या इथे सिक्वेन्स लावत आहे, ह्या सिक्वेन्स लावण्याचा सुद्धा क्लास 11मध्ये शिकवलेला आहे, त्या कशा प्रकारे लावायच्या आहेत. तर या सिक्वेन्स लावण्यासाठी मोती स्टिच वापरलेला आहे आणि तो कसा करायचा हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगितले आहे. क्लास 11मध्ये पाहू शकता. व्हिडिओच्या लास्ट आहे. तुम्ही सुरुवातीला थोडासा व्हिडिओ पाहून परत स्किप करून टाकाल. तर बघा, तर क्लास 30मध्ये पाहू शकता तुम्ही सॅटिन स्टिचचे प्रकार शिकवलेले आहेत आणि त्याची डिझाईन आयडियासुद्धा क्लासमध्ये झालेली आहे, तर तुम्ही पाहू शकतात. तर बघा याप्रमाणे हे आपले डिझाईन करून झालेलं आहे. आणि यामध्ये आता आपण फ्रेंच नॉट घेणार आहेत बघा. या बीड्सच्या बाजूला फ्रेंच नॉट घेणार आहे आणि फ्रेंच नॉट आणि त्याचे काही प्रकारसुद्धा क्लास 26मध्ये दाखवलेले आहे अगदी सविस्तरपणे. तर तुम्हाला शिकायचे असेल तर तुम्ही क्लास 26 पाहू शकता. तर बघा याप्रमाणे ही फ्रेंच नॉट्स आपल्याला हा राऊंड याच्या भोवती करून घ्यायचा आहे बीड्सच्या भोवती. ह्या डिझाईनलाच तुम्ही सरळ रेषेत ड्रॉ करून, म्हणजे सरळ बॉर्डर ड्रॉ करून साडी बॉर्डर म्हणून सुद्धा हिचा यूज करू शकतात. अतिशय सुंदर दिसते अशी ही बॉर्डर. तर पहा तुम्हाला ही बॉर्डर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. बघा ह्याप्रमाणे ही सुंदर अशी ही बॉर्डर झालेली आहे. तर नक्की सांगा, कमेंट करून सांगा. बॉर्डर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा सुंदर अशी ही बॉर्डर. तर तुम्ही ही बॉर्डर पुढे वाढवू शकतात. हा छोटासा गळा ड्रॉ केलेला आहे. तर याप्रमाणेच पुन्हा ही फुलं रिपीट करून तुम्ही ही बॉर्डर वाढवू शकतात. तर बघा याप्रमाणेच हे आणखी दुसरं एक डिझाईन मी केलेलं आहे. तर पहा किती सुंदर असं हे डिझाईन दिसतं. तर तुम्ही याप्रमाणे सुद्धा हे 3 फ्लावर्स ड्रॉ करून हे डिझाईन तयार करू शकता. बघा हे जे वरचं रिंगमध्ये मी तुम्हाला आणखी डिझाईन दाखवलेलं आहे. तर याप्रमाणे सुद्धा कॉर्नरला तुम्ही ही डिझाईन ड्रॉ करू शकता. आणि तुम्हाला आणखी काही इतर स्टिचेस शिकायचे असतील तर चॅनलवरील क्लास नक्की पहा. हँड एम्ब्रॉयडरी क्लास, यामध्ये तुम्हाला बरेचसे स्टिचेस शिकवलेले आहे आणि आणखी स्टिचेस शिकवायचे राहिलेले आहे. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. तर भेटूया पुढील हँड एम्ब्रॉयडरी क्लास किंवा डिझाईन आयडियामध्ये. जो व्हिडिओ आधी तयार करून होईल तो व्हिडिओ मी अपलोड करेल. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.